पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 सप्टेंबरला वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नगारा वस्तूंचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातले इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत। नगारा वास्तू संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जाते। तारखेला सप्टेंबरला माननीय देशाचे प्रधानमंत्रीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले माझे सर्व मंत्री, सहकारी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत। समाज बांधवांसोबत इतरही सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं, लाखो संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर अशा पद्धतीनं पंतप्रधान या सगळ्या कार्यक्रमाला येणार आहेत। या वस्तू संग्रहालयाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। बंजारा समाजाचे काशे असलेल्या पोहरादेवीमध्ये या भव्य दिव्य अशा नगारा वास्तूचं निर्मिती करण्यात आलेली आहे आणि बंजारा समाजाची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, त्याचा ठेवा इथं ठेवला जाणार आहे, जेणेकरून जे बाहेर राज्यातून असेल किंवा देशभरातून येणारे जे बंजारा समाजासह इतर जे भाविक आहेत त्यांना या बंजारा समाजाची जी संस्कृती आहे त्याचं दर्शन या नगारा भवनामध्ये त्यांना घडणार आहे। त्याचबरोबर बंजारा समाजामध्ये नगाऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे या इमारतीला नगाऱ्याचा सेफ देण्यात आलेला आहे आणि ही भव्य दिव्य इमारत इथं उभारण्यात आलेली आहे। आणि येत्या 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या भव्य दिव्य अशा या नगारा वास्तूचं लोकार्पण होणार आहे। एकंदरीतच या लोकार्पण सोहळ्याकरता देशभरातील बंजारा बांधव इथं येणार आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, पौरागड, वाशिम।